हॅलो. नमस्कार संजय. नमस्कार नमस्कार. बोला, आता निवांत झालोय. त्याला निवंत चालाय ना. होय होय होय. मग असं बरं झालं ना. ती काय होतं मग ती कामात असलं की नाही बोलायला टाइम भेटत. नाही, मी निवांत झालो होतो. करायचं डोक्यात आलं होतं, करणार होतो तोपर्यंत तुमचा फोन आला. 1-2 व्हिडिओ अपलोडला टाकणार. होय. नशीब म्हणायचं असतं. कारण त्या करसुंडी यात्रेचे व्हिडिओ राहिले त्या राहिले ते. बाकीच्या पळापळीमुळं. खरसुंडीची यात्रा पूर्ण यात्रा बघितली. मला माहितच नाही. मी ते बघितलं ना तारीख किती आहे ती. नंतर मग अपलोड व्हिडिओ पडायला लागल्यावर म्हटलं जायला पाहिजे होतं. घरी तर बसूनच काढला दिवस. जायला पाहिजे होतं. भेट बी झाली असती बघायला पण भेटलं असतं. त्या जाणकार माणसांच्या व्हिडिओ काय राहिले त्या, काय गायींच्या, काय वासरांच्या, बर. काय दावणीच्या, म्हणजे काय सगळं काय करता येणार नाही, पण जेवढं मला लक्षात आलं तेवढं तर केलेलं आहे. हो ते आहे. आणि त्या सगळ्या तात्काळ अपलोड करायच्या म्हटलं तर नेटवर्क प्रॉब्लेम असतो ना तिथं. हो ते तिथं म्हणलं हा. मग त्याचं जरा काय विषय नाही, काय नाही विषय. आपल्याला तुम्हाला गुरु का करून घ्यायचा. ज्ञान आहे मला, नाही असं ना. आमच्या घरी पूर्वीपासून गाया गुरु आहेत. जर्सी खिल्लार गाया, जर्सी नाही. पण थोडं ज्ञान कमी आणि थोडं ज्ञान जास्त. त्यामुळे आपल्याला तुम्हाला गुरु का करून घ्यायचा. एक तर त्या क्षेत्रात आपल्याला झुकून जायचं आहे. अर्धवट नाही झुकायचं आपल्याला त्या क्षेत्रात. त्या क्षेत्रात झुकलं तर पूर्णपणे झुकून जायचं. म्हणून गुरु करून. मग ह्या क्षेत्रात पूर्णपणे झुकून जाण्यासाठी गुरु म्हणून माझी का निवड करताय, सरळ भेट नसताना? बेस काहीच नाही, पण जे व्हिडिओ बघतो त्यातनंच कळतंय की तुम्ही किती तर नाही, इतर लोक किती आणि तुम्ही किती. त्यात जमीन आसमानचा फरक आहे. चॅनेलचा विषय मला काय हे नाही, चॅनेल असेल काय नसेल, पण त्या क्षेत्रात जो व्यक्ती पाहिजे, या क्षेत्रात जो ज्ञान देईल ते तुम्ही. ज्या क्षेत्रात आपल्याला जे ज्ञान भेटेल ते कुठून भेटेल ते तुमच्याकडून भेटेल. आणि जर या क्षेत्रात जर झुकून द्यायचं असेल तर तुमच्या सारख्यांची साथ हवी. ज्ञान कोणाकडून घ्यायचं, समोरचं नेमकं अर्ध समोरचं ज्ञान कसा देतोय ह्याचा अभ्यास झाला पाहिजे. अभ्यास पूर्ण व्हिडिओ बघतोय, तर व्हिडिओ मार्फत. आणि माझी लई इच्छा आहे की बाबा तुम्हाला का गुरु करून घ्यायचं, तर आपल्याला त्या क्षेत्रात उतरायचं आहे ना. तर एक तर पुढं तुमचे वडील तर काय विषय नाही, वडिलांची पण पारख म्हणा, तुमच्या घरची जनावर किंवा तुमची पण पारख म्हणा. एक त्यात काय पारखीबद्दल काही शब्दच नाहीत, बोलणे इतके शब्दच नाहीत आपल्याकडे. पण गुरु का करून घ्यायचा की आपल्याला तिथून आपला बी फायदा झाला पाहिजे. आणि आपण सांगत पुढे बी सांगत की बाबा असं असं आहे. मी तर लय जणांना सांगतोय हे चॅनल बघा, चॅनल तुम्हाला काय भेटते ते बी सांगा. मला तर आवर्जून तुमची का गाठ घ्यायची की मी गाठ घेतल्याशिवाय समोर बोलल्याशिवाय बी कळणार नाही. आणि हा मुद्दा सुद्धा ह्या चॅनल मधून शिकायला मिळतोय. सरळ भेटल्यावर काय होतं मग तेच ना सर, असं फोनवर मस्त बोलतोय आपण. फोनवर झालं, आज बोललो, विषय संपला. तर जाग्यावर बोलणं, जाग्यावर भेटून बोलण्यात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे एकमेकाचं सिच्युएशन कळतात की नक्की कोणत्या भावनेतनं बोलतोय किंवा कशा हेतून बोलतोय हे समोर आल्याशिवाय कळणार बी नाही. डोळ्याआड मोबाईलवरून जर आयुष्यभर बोलत राहिला बरोबर, तर ते डोळ्याआडच राहणार आहे. आडच राहणार आहे. मग तेच ना, म्हणून मी तुम्हाला सकाळी म्हणलं गाव कोणतं, तांडोर तर मला माहिती पडलं, पण कुठल्या भागात आहे हे माहित नाही. मी तिथं सुद्धा यायला तयार आहे. का तर मला वेळ नाही वाया घालवायचा. वेळ जर आतापर्यंत मी वेळच वाया घालवलाय, पण मला वेळ नाही वाया घालवायचा. वेळ जितका मी घालवू तितकं मी डबऱ्यात जाणार आहे असं मला वाटतंय. हे माझ्या लक्षात आलं म्हणून मी काय करतोय, आजच आणि आत्ताच सबस्क्राईब करा आणि कट्टरता बाळगा. सबस्क्राईब पहिलाच आहे. ज्या दिवशी मी व्हिडिओ बघितली का नाही, कुठली मी व्हिडिओ पहिली बघितली आपल्या खिल्लारकाव चॅनलचे आपले जनार्दन गाडगे साहेब, त्यांच्या बाजा बैलाची तुम्ही ते गयाबद्दलची माहिती सांगितली का नाही, तेव्हा सबस्क्राईबर केलं. का तर ते तर चॅनल वाले आहेत, ते तर ऑलराऊंड म्हणजे घेतातच. त्यांचं बी काय चॅनल चांगलाच आहे. पण त्या गायांची माहिती सांगितलं तुम्हीच, मी एकमेव तुम्हीच आहे. त्या गायांची काय, कुठल्या जातीची गाय आहे, कशी आहे, म्हणजे सडेतोड उघड उघड घडाघडा. हा घडाघडाने कुठली जात आहे ती लगेच तुम्हाला कळती. आणि त्यात काय फायदा ते तुम्ही लगेच सांगता. हे महत्वाचं होतं. मग मी तेव्हाच चॅनल तुमचा सबस्क्राईब केला. तो बी चॅनल मी सबस्क्राईबर आहे. ते तुमचे दोनच मी चॅनल अख्ख्या मोबाईलमध्ये माझं फक्त बघायला मी 2च चॅनल आहेत माझ्याकडे. बर. आणि जनावराशिवाय मी कुठल्याच मोबाईल काय बघत नाही.
मला शिर्डी असू, गाय असू, मग काय पण असू, पण जनावरांविषयी आपल्याला लय प्रेम आहे. त्यासाठी मी नोकरी सोडली. जनावरांशिवाय दुसरं जो काय बघतो ना, म्हणजे एक पशु शेतकऱ्यांच्या जनावर सोडून इतर काय गोष्टी बघतो, हा. त्याला माणसाच्या जन्माची जाणीव नसते. नाही, आता माझा बैल विकला मी. बैल एवढा रडलो मी, ते बैल विकला. शेतीचा बैल विकला. लग्नाखातर विकला मी. असं काय अडचण दुसरी काय नाही. मी लग्नाखातर मी विकला. लग्न पण माझं झालं. पण मला एवढी धाकधूक आहे का नाही की मला त्या क्षेत्रात उतरल्याशिवाय माझं मन मोकळं नाही. मस्त आपात पाहिजे एवढ्या खाया प्यायला, पण मन समाधान नाही. हा. म्हणायचं आहे मला काय, खायला आहे, पैसा आहे, पाणी आहे, फक्त मन समाधान नाही. मग तुम्ही त्या क्षेत्रात उतरून तुमचा काय फायदा? नोकरी करून तुमचा फायदाच नाही. तुम्ही समाधानच नाही. तुम्ही मग लाख तुम्ही कमवता, पण तुमच्या मनाला समाधान नाही, मग तुम्ही कमवत तरी कशाला? बरोबर. मग मला काय म्हणायचं, मला ह्या खिल्लार क्षेत्रात तुम्ही जरी म्हणला ना बाबा इथे सेवा कर गायची, मी ती सुद्धा करायला तयार आहे. तर मी आता गाय पण आणली, मी तिची सेवा पण करते. फक्त मला आर्थिकदृष्ट्या ती बळ नाही, त्याच्यामुळे मी लय असलेच. पण म्हणून मला गुरु करून घ्यायचा. का गुरु करून घ्यायचा? की बाबा ह्या दृष्टिकोनातून मला थोडं ज्ञान जास्त भेटेल. ज्ञान आहेच, पण याला आणखीन भर पडेल आणि काय कोणता मार्ग घ्यायचा ते बी कळेल. गुरु कशासाठी करून घ्यायचे? एकदम सरळ मार्ग. खिलार संगोपन करण्यासाठी पडलेल्या अनेक प्रश्नांचं उत्तर एका ठिकाणी आत्मविश्वास लागणार, ते म्हणजे खिलार शेतकरीच्या. हो. आणि तो आत्मविश्वास येण्यासाठी, जातीनं खऱ्या अर्थानं आत्मविश्वास येण्यासाठी चॅनल सोबत कट्टरता बाळगावी लागते. चायनासोबत कट्टरता हायच आहे, पण भेटून मला का भेटायचंय माहितीये का? मला वेळ नाही वाया घालवायचा. वेळ जर मी वाया घालतो अजून मी डबऱ्यात जाणार आहे. कारण मी आता घरी बसून आहे. हा. मला काय म्हणायचं आहे, मी आता सध्या घरी बसून आहे. बरं मी तुमच्या समोर आलो, तुमच्या 2-3 गाया भेटल्या, ह्याच्यातनं काय भेटेल, काय बोध भेटेल तो मला भेटेल ना. मला हे म्हणायचं आहे. आणि माणसाच्या जन्माला आल्यानंतर एखाद्या गोष्टीला वेळ देतोय ना आपण, एखाद्या गोष्टीला खर्च करतोय ना आपण, बरोबर. जाणीवपूर्वक जातीनं लक्षात राहिलं पाहिजे की आपण या गोष्टीला वेळ देतोय, आपण खरंच चांगला वेळ देतोय का. बरोबर ना. मग त्यासाठी तर मी तुम्हाला तिचा का भेटायचं म्हणतोय की मला वेळ वाया घालवू नका, माझ्यासाठी तर घालवू नका. मला हे म्हणायचं आहे. का तर मला लवकर भेटायचं आहे आणि लवकर गुरुचा विषय नाही, गुरुचं मी लगेच करणार आहे, त्यात काही विषय नाही. पण मला ज्ञान भेटेल ना वेळेत. म्हणजे आतापर्यंत जी मी वेळ जी वाया घालवली इतर गोष्टींसाठी, तो वेळ मी ह्या क्षेत्रात तर घालवायला पाहिजे. माझ्याकडे मी घालवला बी, गाय आणली, सांभाळतोय, गाभण आहे. पण विषय काय, वेळ वाया अजून जातोय ना माझा, वेळ वाया. आता घरी बसूनच आहे ना मी. म्हणजे जाणीव होते. हा, जाणीव तर होतीच, पण माझा वेळ वाया जातोय ना. त्यात जर मी म्हणतो तुमच्या मार्गदर्शनाने एक खोंड जरी आणला, एक गाय जरी आणली, काय बरं खोंड आणला समजा, तो आज ना उद्या रेतनासाठी उपलब्ध झाला तर इथल्या लोकांचा फायदा होईल, माझा फायदा होईल ना. बरोबर. पण मला वेळ नाही वाया घालवायचा. वेळ जर वाया घालवा तर मी तोट्यात जाणार आहे. मला तर नोकरी नाही, मी नोकरी सोडून दिली. मला काहीच परवडत नाही त्या नोकरीतनं. मग मी घरचं केलं तर मला तेवढं पैसे भेटतात ना, 4 आणि 5 हजार. शिक्षण किती झालं? शिक्षण माझं लय नाही, शिक्षण 9वी झालंय माझं. शिक्षणाला भरपूर घरातले भरपूर तुम्ही बघितलं म्हणणार तुझ्याकडे सगळ्या दृष्टी चांगल्या आहेत, मग तू शिकला का नाही? का तर मी 6वी पासून बैल हाणतो, म्हणजे आवतातली बैल, रानातली आवताची बैल. म्हणजे कुणबीचं काम केले 6वी पासून. मी ह्या 1च वर्ष झालं मी लग्न झालं म्हणून मी इकडे आलो सेंद्रियामध्ये. म्हणजे मी आजपर्यंत शेतीच करत होतो. बर. फक्त या क्षेत्रात लोक नावं ठेवत होती. तुम्हाला तर माहित आहे ना ह्याच्यात काय आहे, हे काय आहे. हे आता कळायला लागलं ह्या क्षेत्रात काय आहे, या गायची महत्व काय आहे ते आता कळायला लागलं. पहिलं कळत नव्हतं त्या लोकांना नावं ठेवली मला. मग त्यांचं ऐकून घरच्यांनी मला मग तिथनं येण्याचा गेला त्यांनी, तू ते बंद कर, इकडे ये, इकडे. मग इकडे आलो, पण इकडून मला समाधान नाही ना. मस्त ते खाया प्यायला भरपूर घालतात, बरं घरची करतील, पण माझं मन मला खातंय ना. हे कधीपासून जाणवा लागले? अहो जाणवाय म्हणजे पहिल्यापासूनच आहे, पण जसं ही तुमचं चॅनल बघितलंय का नाही, ती जशी व्हिडिओ बघितली मी, तुम्ही गयाची माहिती सांगितली, तिथपासून तर मला लय जाणीव होती. म्हणजे गाडगे साहेबांची मुलाखत घेतल्यापासून जाग आली जास्त. लय जाग आली. आणि त्यात नंबर मला माहितीच नाही तुमचा, तो खाली पडलाय की नंबर तुमचा, पण ती मला लक्षातच नाही ना फोन करायचा. आणि नंतर सुट्ट्या पडल्या, मी कारखान्यानं ब्रेक दिला आणि मला वेळ भेटला का व्हिडिओ बघायला,
मग मी सकाळी 7ला उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत व्हिडिओज बघत असतो. नवीन कुठली व्हिडिओ भेटते का ही बघत असतो. आतापर्यंत तुम्ही कुठली नाही बघितली ही व्हिडिओ विचारा. मी सगळ्या व्हिडिओ बघितले ते. म्हणजे कारखान्यात काम करत होता. हो, कारखान्यात काम करत होतो. जमीन किती? जमीन 1 एकरभर आहे. आई वडील काय करतात? हॉटेल आहे आपलं, कॅन्टीन चालवतो आम्ही. व्यवसाय परंपरेपासून आहे का? नाही आत्ता घेतलं, 5 वर्ष झाली. भाऊ? भाऊ पुण्यामध्ये कामाला आहे. कोणत्या कामावर? तशीच काय लेडीमध्ये कामाला आहे. आणि बहीण? बहीण नाही मला, दोघंच आम्ही. दोघांचे बी लग्न झाले. आजी आजोबा? आजी आजोबा आहेत की. आता चालू वय? चालू आहे माझं 24. 24, ठीक आहे. म्हणजे ह्या कामाची कल्पना दुसरी कोणी दिली नाही ना? नाही कुणीच नाही. या क्षेत्रात कल्पना म्हणजे आमच्या घरी गाया होत्या, पण वडिलांनी काय त्या जपल्या नाही त्या. त्याच्यानंतर माझ्याकडे आलं ती. म्हणजे आजोबांच्या बहिणी, आजोबांचे मावळण, म्हणजे आजोबांच्या आत्या, त्यांच्या लय गाया होत्या. बरं, आजोबांचे वडील, आजी आमची गुरं सगळी सांभाळायची ती. पण त्यांच्या खालोखाल त्यांच्या मुलांची मुंबईला दुट्टीला गेल्यामुळं, मुंबईला कामाला असल्यामुळे त्यांनी ते क्षेत्र निवडलं नाही. त्याच्यानंतर मी क्षेत्र निवडलं ती. पण मला ती त्यांनी सक्सेसफुल नाही होऊन दिलं. कोण होऊ दिलं नाही? म्हणजे घरातल्यांनीच आपलं विरोध केला. अजून पण विरोधच आहे त्या गोष्टीला त्यांचा. शिक्षण, नोकरी, पैसा ह्या गोष्टी, बंगला, गाडी याबद्दल मत काय? मला काहीच मत नाही. मला जर एकोणा ठेवला ना सालगडी म्हणून तर मी राहायला पाहिजे. फक्त गोसेवा पाहिजे मला, बाकी काय नको. गोसेवा पाहिजे? गोसेवा पाहिजे. सालगडी जरी ठेवला ना, मी वर्षभर कोणाकडे तरी राहणार आहे. आता मला आर्थिक दृष्ट्या तर जरा गरज आहे पैशांची. नवरा बायको का तुम्ही दोघं? हो, नवरा बायको आहे. 1 एकर जमीन? 1 एकर जमीन. त्यात बी वाद, त्यात बी तो फॅमिली वाद आहे. त्या 1 एकर जमिनीमध्ये? हो. आणि 3 गुंठ आमची खरेदी. 3 गुंठ तुमची खरेदी? हो, त्यातच काय असेल ते करायचं. गोटा अजून करायचंय? हो, करायचं. शेड मारायचं. सध्या किती केलं? पण दुसऱ्या गावात विकत घेतली, मामाच्या गावात. 3 गुंठ खरेदी? हो, तिथं 3 गुंठ खरेदी. पण तिथं वैरणीची काय अडचण नाही, वैरण पाणी सगळं आहे. सध्या स्वतःचे खिलार किती आहेत? 1 गाय आहे. 1 गाय आहे का? हो. बरं, उद्या आहे का वेळ यायला इकडं? पगार होऊ द्या ना साहेब. उद्या म्हणजे शनिवारी भाव येणार आहे आणि सोमवारी मला पैसे भेटणार आहेत. मग येताना कसं यायचं? सातारावरून तिकडे यायचं म्हणतो. सातारवरून खाली मायनीला यायचं. बर. मायनी, झरं. हा. झऱ्यावरून आटपाडी, आटपाडीवरून सांगोला, सांगोला ते मंगळवेढा. मग डायरेक्ट बस आहे मंगळवेढा? हा, मंगळवेढ्यातून बस डायरेक्ट खाली सिद्धापूर नावाची बस आहे. आपली भाषा तिकडेच म्हणजे आपली भाषा कळते ना त्या लोकांना, ते एसटी कंडक्टरला, तसं काय नाही ना? कळती हीच आहे, आपण बोलतो तीच भाषा बोलायची. बरं चालतंय. मी फोन करेन येताना, का तर मी सकाळी लवकरच बसणार गाडीला. मग आता फोनवरती माझ्यासोबत एवढा वेळ घालवला बोलायला, बोला की. ह्याच्या पाठीमागं असा कधी वेळ घालवलाय का कोणासंग बोलायला? नाही, कधीच नाही. म्हणजे ह्या विषय तर कधीच नाही. इतर विषय घालवला, पण ह्या विषयी कधीच नाही. म्हणजे हा वेळ इतरांसोबत याच्या अगोदर घालावा असं वाटला नाही? नाही जमलंच नाही. त्यामध्ये घालवाय काय नाही, पण त्या क्षेत्रातलं ज्ञान कुणालाच नाही ना घालवायला. म्हणजे हे जाणवलं की ज्याला ज्ञान आहे त्याच्या संग वेळ घालवायचा. म्हणजे आता मी काय म्हणतो, तुमच्याकडे सालगडी म्हणून राहतो मी, एवढी तयारी आहे माझी. माझ्याकडे सालगडी म्हणून राहणार एवढी तयारी आहे? एवढी तयारी आहे. विषय काय माहिती आहे का सर? गोसेवा. मी काय म्हणतो तुम्हाला, मी जर मला वर्षभर ठेवलं तर मी राहायला तयार आहे, पण वर्ष मला काहीतरी मोबदला भेटला पाहिजे. मोबदल्यामध्ये नेमकं काय अपेक्षा आहे? मोबदल्यामध्ये आर्थिक दृष्टिकोनाची अपेक्षा आहे का मोबदल्यामध्ये? आर्थिकची ज्ञान तर भेटणारच आहे मला तुमच्यापाशी राहून. ते काय मला फ्री मध्येच भेटणार आहे तिथं राहिलो म्हणजे. बर. मग आर्थिक दृष्ट्या विषय काय आहे? मंडळीला दवाखान्यासाठी, म्हणजे मला काय खर्च पाण्याला नाही, मंडळीला दवाखान्यासाठी, ते बी स्वतःच्या पायावर. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आलं लक्षात. पायावर. कधी माझं लगीन झालंय का?
मी काय म्हणतो, मी जर तुमच्यात राहिलो तर मला फ्रीमध्ये सेवा भेटणारच आहे ना, तिथं राहिलोय म्हणल्यावर. बरोबर. फक्त द्यायचं कुणाला तर मंडळीला द्यायचं. का तर बाबा ती परत घरच्याने म्हणून तुझा तिकडे नवरा गेला आमच्या जेव्हा, त्यापेक्षा ही घे आणि टेस्टमेंट कर. होईल तेव्हा येईन मी बघायला. मग आता राहायला एकत्र आहे का आई वडिलांच्या जवळ? सगळी एकत्र आहे. फक्त विरोध आहे ह्या गोष्टीला म्हणून मला सेपरेट व्हायचं आहे. का तर त्यांना कळणार झालं या क्षेत्रातलं तर. बर, मग समजावून सांगायचा प्रयत्न केला का आई वडिलांना की हे क्षेत्र असं हे क्षेत्र? त्यांना नकोच आहे म्हटलं तर नाहीला औषध नाही ना आपल्याकडे. खायला भरपूर औषध आहेत, आपण लय काय काय करू, पण नाहीला औषधच नाही ना माझ्याकडे. मग मला ह्यासाठी सेपरेट म्हणजे त्यांना काय तोडून आपल्याला लांब जायचं नाही. आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं हे हा येतोय. त्यांना काय भांडून जोडून असं काय नाही. फक्त त्यांच्या मन करून आपण त्यांना समजून सांगूनच आपण बाहेर पडायचं. किती महिने प्रयत्न केला आई वडिलांना समजावून सांगायचं खिलार बद्दल? आता काय आता बैल त्याने विकलाय. मी घेतलेला बैल त्याने विकला, म्हणजे ते म्हणली ना मीच विकला का, इकडे शेती नाही गय आली. बैल विकला मी गय आली. मला मी काय म्हणतोय, मला साहेब तरी मला काय हरकत नाही, मला ज्ञान भेटणारच आहे. फक्त त्यातनं आर्थिक गोष्ट फक्त आपल्या टेस्टमेंटला भेटली बस, विशेष नसला. इतर काम करून तर भेटणार नाही. बरोबर बरोबर. इतर काम करून मला ज्ञानच भेटणार नाही त्या गोष्टीतलं. आता मला जर ते वाळव्या साईडला राहतात ते सालगडी म्हणून तोंड आहे ती कडेगावला हा तेवढा आहे. म्हणजे 2 खोंडासाठी सालगडी म्हणून राहिले तिकडे. 2 खोंडासाठी सालगडी म्हणून राहिला तिकडे. बर, तसं मला करायचं आहे. म्हणजे असं नाही की आपल्या घरी आहे की नाही असं नाही. ते 2 खोंडासाठी राहिला. एवढा माणूस सगळी फॅमिली घेऊन राहते, मग आपण तर का नाही. बरोबर. जर माझं तर झालं नाही साहेब, शेड जर मारलं ना मी, आता काय आपल्याकडे पैसे शिल्लक नाही. आपण इकडे तिकडे करूनच शेड मारणार. शेड मारलं तर पहिली गाय आपण भरायची आणि तुमच्याकडे यायचं आहे मला. आता जेवढा काय विचार केला का नाही, जेवढं काय ठरवलंय का नाही, बर हे जर शेवट गाठायचा असला तर ठरवलेल्या विचारासोबत कट्टरता बाळगायची पहिला नियम. मी कट्टरच आहे. विषय काय माहिती आहे का, आता जर त्या क्षेत्रात उतरलो तर मला आर्थिक दृष्ट्या लई अडचण येणार आहे. आयुष्यामध्ये माझी जाहिरात होईल याची वाट बघायची नाही, किंवा माझी जाहिरात कशी झाली नाही याची वाट बघायची नाही. आपल्याला ज्ञान भेटलं पाहिजे आणि आपल्याला प्रसिद्धी झाली पाहिजे. प्रसिद्ध होणारच आहे, त्यात काय विषय नाही. पण थोडं पहिलं ज्ञान तर भेटलं पाहिजे. ज्ञान मिळवण्यासाठी अगोदर जागा फिक्स करायची, माणूस फिक्स करायचा. फिक्स केला हो. तुम्ही 10 वेळा डोळे झाकून मला झोपत विचारलं तरी म्हणणार आहे मी. आता तेच गुरु करायचं आपल्याला. मग मी तर आत्ताच विषय झाला माझ्या मित्राचा आमचा विषय झाला. कोणाचा? एक माणिक म्हणून मित्र आहे आमच्या इथला. बर, त्याला मी आत्ताच फोन लावला होता की आपल्याला त्यांच्या गाया बघायला जायचं आहे. तर तो म्हणला जाऊया की. तर म्हणलं कुठे, तर म्हणलं सोलापूर भागा साईडला आहे. ते म्हणलं तांडूर म्हणून गाव आहे, तिकडे जायचं. तर मी त्याला हे पण शब्द वापरला की मला त्यांना गुरु करून घ्यायचं. तो म्हणला का, तर म्हणलं तू एकदा तिथं चल, आपण जाऊ बघू, मग तुला कळेल. बर, मी त्याला तेच बोललो आणि मी फोन ठेवला, मग तुम्हाला फोन लावला. आता जरी आहे का बिझी वगैरे आहेत का काय बघावं. नाही बिझी चालायचं, पण ह्या क्षेत्रात बिझी राहिलेलं काय वाटत नाही हो. मला हे म्हणायचं आहे, जे आपण क्षेत्र निवडले त्या क्षेत्रात रात्रंदिवस झुरलो तरी आपल्याला काय नाही. पण दुसरीकडे म्हणलं की मला नको वाटायला लागले. आता नको वाटते. नको दुसरं काही काम सांगा, मला नकोच आहे. मी इथं घरातल्या शिव्या खाते बसून. पण ते क्षेत्र म्हणलं की मी बाहेर उठून तयार आहे. म्हणजे मला दुसरीकडे काम करायचं. मला सांगा तुम्ही 300 रुपये हजेरी, मला दुसरीकडे पैसे भेटतील की नाही असं नाही. पण जे आपल्याला पाहिजे ते नाही ना. समाधान आहे का त्या गोष्टीत? नाही. पैसे काय करायचं, पैसे आज नाव द्या कुणीही कमवतो, पण समाधान ज्या गोष्टीने भेटते तीच गोष्ट नाही. तुम्हाला पैसेच काय करायचं. बरोबर. बरोबर, म्हणजे माणसाचं आयुष्य पशुविना सून आहे. बरोबर. म्हणजे पशुशिवाय पर्याय नाही आयुष्याला.
ह्या जातीसाठी मी लय कष्ट केलेला आहे. लय म्हणजे लय अपाट कष्ट केले. मी मग कष्ट केले. कष्ट भरपूर केले या जातीचं. मी बैलासाठी लय कष्ट घेतलं. पण हा. मी काय अडचणी आल्या त्याच्यामुळे मी माघार घेतली. बरोबर. परत सुरुवात करायची पण त्याला तवा ज्ञान नव्हतं ना. तवा जर हा व्हिडिओ जर बघितला असता मी किंवा ही जर माहिती तवा भेटली असती तर मी बैल जिंकला नसता. मी इकडे आलोच नसतो. म्हणजे थोडक्यात मला एक 4-6 महिने वेळ झाला असं मला म्हणायचं. पण वेळ झाला, वेळ गेला हे महत्वाचं झाला. हो. जे पण घडतंय आता नाही घालवायचा. जे घडतंय ते चांगल्यासाठी घडतंय. चांगल्यासाठीच घडतंय चांगल्यासाठी. पण ते वेळ पण गेला ना वाया असं मला म्हणायचं आहे. नाही, गेलेला वेळ वाया असतो का नाही, तो कोणत्या तरी भविष्यातल्या पुढच्या कामासाठी वेळ वाया गेलेला आहे. हो असं काय ते बी गेला काय वाईट नाही गेला. भविष्यासाठीच गेला, चांगल्यासाठीच गेला. ती जाणीव झाली ना आता आपल्याला कुठेतरी एका ठिकाणी आता थांबायचं. एका ठिकाणी पहिल्यापासून ठामच आहे की त्या ठिकाणी. पण विरोध खूप आहे ना. त्याला सपोर्ट नाही ना. एकटा जीव सदाशिव तसं झालंय माझं. बरं. आणि तरी आनंदीच आहे. तरी आनंद फक्त ह्या क्षेत्रासाठी, इतर गोष्टीसाठी नाही. इतर गोष्ट तुम्ही जरी म्हणलं तरी मी येणार नाही. पण ह्या क्षेत्रासाठी म्हणलं तर मी आत्ता यायला तयार आहे. बर बर. दुसरं काय म्हणलं तर मला जमणार नाही. कामा म्हणजे बैल सांभाळले ती शेती कामाची. हो पहिल्यापासून. किती वर्ष सांभाळले शेती कामाची बैल? शेती कामाचं आमच्या वडलोपार्जी म्हणजे आजोबांपासून शेतीची बैल आहेत. फक्त वडिलांच्या आजोबानंतर वडिलांनी काही ही नाही केलेलं म्हणजे पाळली नाही ती. त्याच्यानंतर माझ्याकडे आलं. मी पाळली 2-3 वर्ष. चुलत्यांच्याकडे असतात म्हणजे आमची शेती बैला विना नाही. म्हणजे आम्हाला ट्रॅक्टर चालतच नाही. आम्ही जरा खेड्या भागात आल्यामुळे आम्हाला ट्रॅक्टर चालतच नाही. मग ती कडक करून निघत नाही ट्रॅक्टरनं. आम्हाला बैलच लागतो. आता माझी शेती पडून आहे खरं सांगायचं म्हणलं तर. मग तेव्हा बैलावर करत असताना वडील ओरडत नव्हते का? वर्ल्डात तर खूपच होते की. म्हणतात त्यांनी इकडे आणून बैल विकण्याचं कारण काढलं ना. मग त्याने आपल्याला वाईट नाही, चांगल्यासाठीच आणलं त्यांनी. पण माझं मला मन खातंय की मला समाधान नाही. मग त्यांनी चांगल्यासाठी करू. आई वडील काय वाईट करत नाही. आई वडील चांगलंच करतात. पण मला जी समाधान आहे ती नाही ना. म्हणजे बैल विकल्याशिवाय हे शिक्षणाच्या नोकरीच्या नादाला लागणार नाही समज झाला त्यांचा. हो. त्याच्यामुळे मग नाहीच. शेती पण आता 2 वर्ष झाली पडू नाही शेती. आता 1 वर्ष पडली बैल विकला की पडली. आता ही यंदा बी पडणारच. बैलच नाही. शेती पडूनच राहणार आहे. आणि त्याचा हा फॅमिली विषय असला की मग मी डोक्यातून काढलं. म्हणलं इथं 3 गुंठ आहे ना, तिथं शेड मारायचं. 2 जरी तुमच्याकडनं गाय आणल्या ना तरी पुष्कळ आहे आपल्याला. किंवा 1 खोंड जरी आणला तरी आपल्यासाठी पुष्कळ आहे. गाय नाही तर खोंड दोन्हीतलं एक काय. पण शक्यतो माझी इच्छा आहे खोंड जाणार का तर आपली पण गाय आहे. तिला जरी रेतन केलं तरी आपला फायदा किंवा इतर केलं तरी फायदा आहे. वाटल्यास गाय वाढवू आपण. पण महत्वाचा खोंड आणणार का तर आपल्याकडे जास्त ही नाही. पण ज्ञान जर त्यातलं थोडं भेटलं तर आपण 100% घेणार. महत्वाचं आता ज्ञान आहे. ज्ञान महत्वाचं पाहिजे. त्या क्षेत्रात जर उतरायचं म्हणलं तर पहिलं ज्ञान घेतलं पाहिजे. कुठलं पण क्षेत्र निवडा पण त्यातलं थोडंफार तर तुम्हाला ज्ञान पाहिजेच. आणि त्यासाठी मला तुम्ही गुरु पाहिजे. म्हणजे ज्ञान घेण्यासाठी ह्या युट्यूबच्या प्लॅटफॉर्म वरती बरेच चॅनल आहेत, बरेच फोटो आहेत, बरेच व्हिडिओ आहेत. या सगळ्यांमधून ज्ञान भेटते. मी काय म्हणतोय साहेब सगळे व्हिडिओ आहेत, सगळे युट्यूबर. मला नाव नाही कुणाला ठेवायचे. बरोबर. मला कुणालाच नाव नाही ठेवायचं. ती प्रत्येकाचा विषय. पण जे आपल्याला हवं आहे म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते युट्यूबरच्या माध्यमातून फक्त तुमच्याकडूनच भेटते ना. इतरांकडून कुठं भेटते तेव्हा. ते प्रत्येकाला जे जाणवलंय ते व्यक्त जातीवंतपणे जर केला तर त्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यात ह्या कामात स्टेबल होणार आहे. बरोबर. आणि ते जर व्यक्तच नाही केलं तर स्वतःच्या आयुष्यात काय कमी पडलं किंवा आपण स्वतः कोणत्या दिशेने चाललो ह्याची जाणीव होत नाही. बरोबर. ती जाणीव तुम्हाला कमी वयात झाली. त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि भविष्यातील तुमच्या कामासाठी शुभेच्छा. फक्त प्रत्येक गोष्टी सोबत कट्टरता हवे. आणि आज आपण कसं एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो बरोबर किंवा कॉलेजमध्ये आपला कोणतरी गुरु असतो फेवरेट करतो आपण. नाही ना आपल्याला मी काय म्हणते मला गुरुच करून घ्यायचा आहे. मला बाकी काय माहित नाही. का करून घ्यायचं तर ते क्षेत्र आपण निवडले मग त्यातलं ज्ञान नाही तर मग ते क्षेत्र निवडून तर तुमचा काय फायदा.
बरोबर बरोबर. म्हणजे हे क्षेत्र निवडायचं नेमकं महत्वाचं कारण काय? हे क्षेत्र का निवडलं? या क्षेत्रातून काय पहिल्यापासून उपभोग घ्यायचा? छंद जो आपल्याला ह्या क्षेत्राचा छंदच आहे आपल्याला. ह्यात जाणार खिल्लार हा म्हणजे म्हणायचं म्हणलं तर माझा एक निम्मा जीव खिल्लार निम्मा जीव स्वतः असा विषय आहे माझा. फक्त त्याला जर आडकाठी जर येत असली तर मला मग वेगळा पर्याय निवडायला लागला असा माझा विषय आहे. छंद हा कॉमन भाग झाला हा सर्वांचा. छंद आहे म्हणून हे दाखवलं जातं. पण त्याच्या पाठीमागे काय शिकलं नेमकं? बाबा ही छंद करता करता काय नेमका उपभोग घेता येणार आहे? किंवा नेमकं काय वाढत जाणार आहे? वाढताना भरपूर वाढणार आहे. फक्त जोपा केली पाहिजे. जोपा केली तरच वाढणार आहे. नुसतं म्हणून बी नाही चालत. बरोबर बरोबर. छंद आहे आवड आहे म्हणून असं बी नाही. पण त्याला घेतलं बी पाहिजे आणि जोपा बी केली पाहिजे. तेव्हा ती कुठेतरी लोकांना दिसलंच पाहिजे. तेव्हा लोक आपल्याला एक तर वाईट तरी म्हणतील ना एक तर चांगलं तरी म्हणतील. पण ते आपल्याकडे नाही नुसतं तोंडी भांडी सांगून बी उपयोगाचं नाही ना. ते जर आपल्याकडे दिसलं किंवा हे जर आपल्याकडे असलं तर लोक आपल्याला भेटतील किंवा लोक म्हणतील बाबा चांगलं केलं वाईट केलं. तोंडी सांगू आता मी घरच्यांना रोज म्हणतोय की मला हे करायचं मला ते करायचं पण सपोर्ट बी पाहिजे ना. बरोबर. मग ते मला घेऊन तर मग की गाय आणली घरचे काय नाराज नाही. गाय आणली चांगलंच झालं. पण अजून जरी त्या जातीतली गाय आणली किंवा कोंड आणला आपला फायदा आणि दुसऱ्यांचा फायदा आहे ना. आता आमच्याकडे सातारा भागात कुठे एवढे वळ आहेत तेव्हा रहमतपूर अंगापूर थोडक्या ठिकाणीच आहेत. ज्यांना कळलंय तिकडे खटाव भागातच जरा बऱ्यापैकी ह्या भागात नाहीत ना. मग आमच्या इकडच्या काय सीमित दुसरा पर्यायच नाही. आता माझ्या सुद्धा गावात म्हणलं तर खिल्लारला कोण वळू सोडत नाही. डायरेक्ट सीमेच करते ती. कारण वळून आहेत तर आहेत की पण अशी गावठी बैल थोडक्यात म्हणायचं झालं तर त्यांना जात नाही काय नाही आपली कशी पण कोकण टाईप. बरोबर. मग त्याचा लोकांना काय फायदा होत नाही. मग किती रुपयाला मागणार कसं मागणार घेऊन जाणार. पण ती जर आपल्याकडे जर उपलब्ध झाला आपल्यामुळे 10 लोकांचा जर फायदा होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना. आपण कुठं वाईट करतोय तेव्हा. संजय ती कोकण टाईप गावरान टाईप किंवा हे देखणं हे अभ्यास कुणबी करताना होता का हे आता अलीकडे झाला? नाही आमच्याकडे कोकणीच बैल होती. म्हणजे जी जातीनं बुटकी असतात का नाही तीच बैल होती आमच्या चुलत्यांच्याकडे. तेनच आम्ही पेरणी करायचो का तर आमची रानं बारकी म्हणजे भाताची रानं असते का थोडकी तेच मोठा बैल चालत नाही. मीच एकमेव माणूस असा की मीच मोठा बैल घेतला नाही. सगळ्यांनी बारकीच बैल घेतली म्हणजे बारकीच बैल आहे. मी सुरुवातीला मोठा बैल घेतला ते बी घरच्यांना हट्ट करून मला बैल पाहिजे म्हणून. तो बैल मीच हायटेड नाही तर सगळे आमच्याकडं आता मोठी बैल नाही पहिली बारकीच बैल होती ती. मग त्यातला देखणापणा ज्याला जात गोत स्ट्रक्चर रचना याबद्दल माहिती असायची काय कुणबी करताना? थोडी माहिती होती. नाही माहिती होती पण एवढं की खोलवर माहित नव्हती. बैल आहे ठीक आहे पण एवढं खोल डीप मध्ये फक्त मी काय म्हणतो इतर युट्यूबर आहेत इतके माणसं आहेत पण जे आपल्याला पाहिजे बरं ती जातीच्या विषयी असू किंवा ते जे आणखी माहिती काहीतरी असू ते फक्त तुमच्याकडेच भेटणार. इतर युट्यूबर आहे की मी त्यांना नावं नाही ठेवत ते प्रत्येकाचा पेशा आहे. पण जे पाहिजे आपल्याला आपल्या जीवनाला काय पाहिजे आता समजा आपल्याला काय पाहिजे पैसा तर आर्थिक दृष्टीने एक घटकच झाला ते असलं तर पुढे करणार आहे आपण बरोबर. म्हणून या खिल्लार क्षेत्रात आपल्याला गुरु पाहिजे तर तुम्ही पाहिजे. तुमच्याकडे ज्ञान भेटेल तरच मी त्या क्षेत्रात एकदम म्हणजे पाया मजबूत माझा होणार आहे. तर मी नुसतंच बोलून नुसतंच माझा फायदा नाही. ही गुरु करायचं म्हणून तुम्ही मनावर बिंबवलंय. कोणासंग चर्चा केली आहे का बाबा माझ्या आयुष्यात या कामासाठी मला एखादा गुरु करून घ्यायचा असा काय प्रश्न विचारलाय का समाजात कोणाला? नाही कोणाला. जर समजा ही गोष्ट समाजात कळली कळू द्या ना कळली उलट चांगलंच आहे. मी तर सगळ्यांना उलट माहिती सांगेन. चांगलं समजेल. यांनी खिल्लार शेतकरी शान परिवाराला गुरु करून घेतलाय समाजात समजलं चांगलंच आहे चांगलं. समाजात काही लोकांच्या म्हणजे कसं असतं की मनात वेगळं भावना येत असते. काही मनांचा सपोर्ट भावना येते आधार देण्याची भावना येते. काहींच्या डोक्यात असं तोडायची भावना येते. बरोबर त्यावेळेला काय ठरवलंय का? त्यावेळेला कुणीही तोडायचा प्रयत्न आता तर कुणीही करू द्या 100% आता कुणीही करू द्या मी त्यांना एकच उत्तर देणार आहे. तुम्ही जर मी जरी गुरु करून घेतला तर माझ्या मागे एक काय इच्छा असेल नसेल मला माहित नाही. पण मी जर सुरुवात केली तर माझ्या मागे आणखीन 1-2 जण करतील. म्हणजे
वाढ झाली पाहिजे ही इच्छा. वाढ झाली पाहिजे. म्हणजे कारण पॉझिटिव्ह मला विचार सांगा, तुम्ही करणारी वाढवायची. इतक्या व्हिडिओ आपण बघतोय, इतकं युट्यूबर बघतोय, पण इतकं हिंडतोय, तुम्ही एवढे व्हिडिओ वगैरे बघता, इतकं ज्ञान नाहीच हो कोणाकडं. जे आपल्याला ज्ञान घ्यायला भेटतं ते नाहीच नाही इतर कोणाकडं. त्यांचं काय असेल त्यांच्या दारात असेल युट्यूबर, पण जे आपल्याला ज्ञान भेटत नाही, मग त्यांचा व्हिडिओ बघण्यात बी अर्थ नाही ना. बरोबर. मी फक्त सांगतोय का अख्ख्या माझा मोबाईल कधीही चालायचा, बैलगाडी शर्यत आणि खिल्लार जनावर, ह्या दोन व्यतिरिक्त माझ्याकडे काही नसतंच. घरातली सुद्धा माझी पाहुणी मंडळी जरी कोणी मोबाईल घेतली तर माझ्याकडे बैलांशिवाय फोटो कोणाचा नाहीत. पण जातीवंत आहे म्हणून कुठेतरी स्थिर राहिला संजय, किंवा बरोबर. राहायचा विचार केला. नाही ते राहिलोच मी. मागच्या महिन्यापासून जसं मला ब्रेक भेटला, आयला म्हणलं की आजकाल मोबाईल मध्ये एकदा डोकं घातलं, जेवढा तुम्ही स्क्रॉल कराल, जेवढं स्क्रीनवर ढकलाल. घरातली तर म्हणते ती तुला असला नाद लागलाय. मी सकाळी 7 पहिल्या उठल्या पहिले युट्यूब चालू करतो, पहिली तुमची व्हिडिओ. बर. तसं माझं पहिलं कधी व्हायचं, खिल्लार काव चॅनल, त्यांना विसरून बी नाही चालायचं. बरोबर. कारण त्यांच्यापासून खरी सुरुवात झाली माझ्या युट्यूब 2 व्हिडिओ चॅनलची. त्यांचे व्हिडिओ पहिल्या नोटिफिकेशन त्यांचे, सबस्क्रायबर दोन्ही चॅनलचा आहे मी, तुमच्या बी त्यांच्या बी. त्यांची पहिली व्हिडिओ पाडायची, कारण तुम्ही नंतर झाला आता, म्हणजे ह्या 1-2 महिन्यात झाला, पण जास्त ते होते. कारण त्यांची पहिली व्हिडिओ मला शर्यत क्षेत्राचा मला लई नाद आहे. बैल पळवायचा. बैल पळवायचं नाही, बघायचं हे क्षेत्र, पण मी बैल अजून घेतलेला नाही. शर्यत क्षेत्राचा बैल नाही घेतलेला, पण छंद आहे. बघायला जातो दुसऱ्यांची बैल आहेत त्यांचा सोडायला धरायला जातो, तर मी अजून तर नाही घेतलेला. मग ते सबस्क्राईब चॅनल मी 2च चॅनल उठल्या कोणी पण माझी मंडळी सुद्धा म्हणते अहो काय याड लागले तुम्हाला. मी कामच नाही करत, खरं सांगायचं म्हणलं तर तुम्हाला. ह्या 1 महिना झाला मी कामच केलेलं नाही. फक्त तुमच्या चॅनलची व्हिडिओ कोणी म्हणू नाही की तुला काय लागलं यार त्या युट्यूबचं चॅनल, ते तुझं पोट भरते का काय भरते, पण पोट माझं खरंच भरते. मला जेवणात सुधारत नाही. बायकोच कधी कधी म्हणजे उठा घेऊन जेवा बारक्या पोरागत. पोटच भरते. व्हिडिओ बघितले की म्हणजे गुंगून जाते. 4 भिंतीच्या एवढा मी कोण म्हणेल का बारक्या पोरागत, जर एवढा मोठा माणूस जर 4 भिंतीच्या जर राहतोय तर नावच ठेवणार की लोक, पण का राहतोय हे त्यांना कुठं माहित आहे. हे दावायचंय मला, मी या 4 भिंतीच्या का राहत होतो, मला काय करायचं होतं हे दाखवायचंय. आता बोलून नाही करायचं, आता करून दावायचं. कामासाठी बेधुंद होणार आहे. तुम्ही दिवस रात्र म्हणला तरी चालेल. बर. महत्वाचा गुरु करून घेतला ना साहेब की थोडी ज्ञान पण भेटेल आणि इतर लोकांना जनजागृत बी होईल की बाबा ह्यांनी गुरु करून घेतला म्हणजे काय तर तुमच्यात आहे. उगाच कोण बी कोणाला गुरु करून घेत नाही. कोणी पण कोणाला गुरु करून घेत नाही. बोलणारे भरपूर आहेत पण टिकवणारे कमी आहेत. बरोबर, टिकवणारे महत्वाचे. मी तर म्हणतोय तुम्ही मला कधी पण एनी टाइम कधी पण, मी जर ज्या दिवशी मी गुरु करेन का नाही त्या दिवसापासून एनी टाइम मला कधी पण विचारायचं, फोन करायचा कधी पण, नाही तर मी तिथं थांबतो वाटल्यास. पण मी तुम्हाला आधीच सांगितले या 2 गोष्टी जर मला भेटत असल्या मी थांबायला तयार आहे. मला काही नको, ज्ञान तर मला भेटणार आहे तुमच्यापाशी राहून, ते तर फ्री मध्येच भेटणार आहे, त्यात काही विषय नाही. फक्त आर्थिक दृष्ट्यात मला जर तुम्ही साथ दिली तर मी तिथं वर्षभर राहायला तयार आहे. वर्षात मला काहीतरी भेटलं, डिलिव्हरी होईल मुलाची, बस मला एवढंच महत्वाचं आहे. आत्ता घडीला तेवढंच महत्वाचं आहे. पण मला नाद पण जोपासायचा आहे आणि ते आता जन्माला घातले बा ते बी जपवायचं आहे. बरोबर. मला जर कोणी म्हणलं ना सालगडी राहा, मी सालगडी राहायला तयार आहे, पण कुठल्या क्षेत्रात सेवा असली तरच. इतर जर्सी नाही गोटा कोणाचा नाही तसलं मला सांगायचं नाही. जमणार बी नाही साहेब. त्याला जर्सी बिहारी नाही आपण, जर्सी आपलं जर खिलार क्षेत्रात जर असेल ना कोण बाबा आहे त्या माझ्या 4 गाया सांभाळ तुला पैसे देतो, 4 गाया सांभाळा तयार, पण इतर गोटा आणि जर्सी गाय म्हशी तसलं नाही जमायचं. संजय कधी सोमवारच्या पुढे यायचं होईल का? हो सोमवारच्या पुढे. तुम्ही नाही जमणार तुम्हाला इकडे याला? तिकडं आता कसं झालं, आता रिसेंटली जाऊन आलोय मी. कडेगावाची व्हिडिओ पडले, मी तेव्हा पण फोन केलेला, तुम्ही सकाळचा लय गडबडीत होता.
विषय काय झालाय, मस्त मला प्रत्येकाच्या उंबरठ्याला जावं वाटतंय. हा पण मी सुद्धा, तुम्ही कसं परपंचात पडलं तसं मी सुद्धा परपंचात पडलोय हो, माझ्या ते वैयक्तिक. झालं की परपंच सारखं परपंच करावं लागतोय. ती आज ना उद्या होणारच आहे परपंच. आज काय कुठलाही माणूस त्याच्यामुळे कसं आहे, समोरच्याला वाटेल तेव्हा मी नाही. पोचल असं नाही, किंवा मला मला वाटेल तेव्हा पण पोचल माझी असं पण इच्छा आहे तुमच्या घरी काय यायची. मी बघन पण हो. मला बघायला तरी भेटतील जनावर. हा. मस्त काय, माझ्या मनाला मी खोनगट बांधली तर मी उद्या येऊ शकतोय. हो ते झालंच की. पण वेळ पण महत्वाची. ठीक आहे, पण मला पण बघायला भेटेल ना. झोपा कशी असती, काय करायचं असतं. म्हणजे सुरुवातीला पायात जर नुसता आपण गुरु करून घेतला, जर आपण जनावरच नाही बघितली, तुम्ही काय घालताय जनावराला, कसं सांभाळणी करताय, तिथनं जर तुमचं स्कूल सुरुवात नाही तर मग आपण गुरु करून बी फायदा नाही ना. मग त्यासाठी आधी ठरवायचं मनाला, की तो माणूस आपल्या दारात आलेला पहिल्यांदा योग्य आहे का आपण पहिल्यांदा नाही ना तिथे गेलेलो आपण. योग्य? मग मी तुम्हाला तेच म्हणतो ना, मी सोमवारचा माझा पगार झाला ना, तिला मंडळीला दवाखान्यात आणणार आहे मी पहिली. दवाखान्यात सोनोग्राफी करणार, सोनोग्राफी करून मी तिला इथे सोडणार. मी तिला मागाशी विषय आमचा चालला होता की मी त्या भागात जाणार आहे. तर ते म्हणजे कधी येणार काय, तर म्हणलं बघूया आता. गेल्या दिवसात प्रवास झाला तर झाला, संध्याकाळपर्यंत तर बघू रिटर्नचं कसं कसं. बर. जर उशीर झाला तर काय एका दिवसानं काय मला कोण म्हणलं टाकणार नाही. तिथं गेलाय म्हणलं, गुरु करून घेतलाय म्हणलं, गुरु शिष्याकडे तारण्याचं बी काम आहे आणि जगवण्याचं बी काम आहे. त्यात काय गुरुनं काय विषय नाही. पण तिला मी सांगितलंय मी जाणार आहे. ती मला आता जाणार काय. येताना एकटा यायचा निर्णय घेतलाय का सोबत कोण चांगल्या नाही, जातीच्या नाही. विचाराचा घ्यायचा ठरवलाय? जर कोण आलं का नाही सोबत, माझा मित्र आहे, मी त्यांना दोघांना मित्रांना सांगितले. मी आता उद्या त्यांच्याबरोबर मी बैल पळवायला जाणार आहे. मी त्यांच्या पुढे बी विषय मांडला होता मागाशी. पण ते म्हणले आपण काय करायचं, म्हणलं गया बघाय त्यांच्या जायच्या. त्यांना मी म्हणलं की मला गुरु करून घ्यायचा आहे. तो म्हणला चालतंय की, पण मी एकाला सांगितलं मला गया बघाय त्यांच्या जायच्या. म्हणजे त्याला वाटलं जरशा गया. ए बाबा म्हणलं जर्सी बिरशी तसलं नाही, खिल्लार गया म्हणलं बघायला जायचं. त्याला जर गया धावल्या तर त्याला तिथं कळेल ना त्यातनं फायदा काय तोटा काय आहे. बरोबर बरोबर. नुसतंच म्हणून बी फायदा नाही ना, त्याला धावाय बी लागतंय. लोकांना धावल्याशिवाय बी कळत नाही, बोलून बी फायदा नाही. बरोबर. मस्त वाटतंय की, मस्त लोक म्हणतात माझ्याकडे असं पाहिजे तसं पाहिजे. धावाय पाहिजे हो. धावलं तर तुम्ही दिसणार आहे. बरोबर बरोबर. नाही धावलं तर तुम्ही दिसणारच नाही. हो हो हो. म्हणून बघू, जमलं तर मी फोन करतो. माझ्याकडे कॅश आली ना मी आवर्जून फोन करणार, येणार आहे. म्हणजे यायला कॅश नाही का? हा, यायला कॅश नाही. पाठवू का मी? म्हणजे पगार नाही ना माझा अजून. यायला जर कॅशची वाट बघत असला आणि जर उद्या वेळ असेल तर येण्यासाठी मी पाठवतो. आणि तुम्हाला जर उद्याच यायची तयारी असेल मनाची. उद्या नको साहेब. हॅलो. हा. उद्या जरा ते मित्रांबरोबर चर्चा करतो. त्यांची जर इच्छा असली तर माझ्याबद्दल कसं असतं, एक दोघा संघ असलं म्हणजे याला पण जर उशीर झाला तर टेन्शन नाही ना. हा हा. मग एक दोघं जर संघ असलं तर टेन्शन नाही, आपलं येईन दोघं. जर त्याला विषय मी उद्या काय करतो विचारतो त्यांना, बाबा मी असं असं जाणार आहे, तुम्ही येताय का. जर ते जर येतो म्हणला तर नाही तर मी फोनच करतो की बाबा मी येतोय एकटा म्हणून. मग मला कुठे पंढरपूर भागात बसवलं चालतंय की, मग तिथं कुठेही बस पकडली तरी. सातारची. तसं येण्या जाण्याच्या बाबतीत कधी अडचण असेल तर जातीवंतपणे विचार करणाऱ्यानं मला कधीही सांगायची अडचण. हो ते नाही, अडचण नाही काय. पैशाचा विषय नाही. पैसे काय कोणीही भेटेल, पैशाचं काय नाही. पण उद्या जर आम्ही नियोजन केले रोंडाचं शर्यतीचं, ते जर दोघं जर साथीला जर येत असले तर सोपंच झालं ना, त्यांना बघायला भेटेल. म्हणजे आपल्याबद्दल कोणत्या जर दुसऱ्याला धावलं तर ते बी म्हणाल बाबा हे हा गुरु करतोय म्हणजे काहीतरी ह्यात हाय. त्याची जर भावना झाली तर त्याच्या मनाला माहित. बरोबर बरोबर. पण मी तर करणार 100%. येताना मी फुल तयारीत येणार आहे. बर. येताना माझ्या घरच्याने आता जरी 4 शिव्या दिल्या तरी मी खायला तयार आहे. गुरुसाठी शिव्या खायला मी आवर्जून तयार आहे. बर बर. फक्त मला भेटायचं आहे. ही जिद्द मी पहिल्यांदा करतोय बरं का. ही जिद्द असली मी कुणापाशी केली नाही. ही जिद्द पहिल्यापाशी करतोय, पहिल्यांदाच. माझं काय मत आहे, बोला की. जर ही जिद्द आहे आई वडिलांना समजावून सांगून केली तर समजावायला ते समजणार की समजा, ते कुठं नाही म्हणतात. ह्या क्षेत्र निवडू नको ते कुठं म्हणतात. पण इतर लोकांनी जर त्यांना जर फुलवलं असेल, ह्यातनं काय भेटतच नाही किंवा ह्यातनं काय उत्पादनच नाही. आता खिल्लार क्षेत्र काय एवढं दूध देतं का?
लोकांना फक्त काय जर्शा गाया जर्सी म्हशी एवढंच माहित आहे. बरोबर बरोबर. त्याला जातीचा माणूस हाडा मासाचा जर शेतकरी असेल ना त्याला त्या क्षेत्राचं ज्ञान. इतर लोकांचं ज्ञान नाही, इतर लोकांना पैशाचं ज्ञान आहे. असं सातारा सिटी किंवा इतर सिटी लोकांना म्हणलं तर त्यांना पैशाशिवाय दुसरं याद नसतं. एवढा पण अभ्यास झाला का? एवढा बी झालाय. फक्त हाडा मासा शेतकरी जे शेतीपासून उत्पादन घेतो त्यालाच खिल्लारची जाणीव असते. बरं ते बैल असो ना तर गाय असो. बर. ते शेतकरी जो आहे ना हाडा मासाचा त्याला ज्या गोष्टी जाणीव खिल्लारची जाणीव. नाही तर मग जर्सी आहे ते म्हशी आहे त्या ही मस्त लोक पाळतात की. बर. पण त्यातनं काय भेटतं हे अजून बी लोकांना माहिती नाही. ज्याला माहिती आहे ते काय सोडत नाही त्यात का तो लाभ घेतोच. म्हणजे ज्याला माहित नाही तो मग काय बी बकळत असतो. मग तो काय बी सांगणार. मग असा विषय झाला. तर मी आल्यापासून मी दोघांची गंमत बघतोय. त्यांनी कट कारस्थान रचून ती घरातल्यांना काय सांगून कशाला क्षेत्रात याला उतरवताय, नोकरीला लावा, हे करा ते करा. आता नोकरी पण केली पण माझ्या मन आतनं खातंय ना. मग त्याचा उपयोगच काय नाही ना. कट कारस्थान करणारे घरातले नात्यातले जाईल का? नात्यातली नाही इथलीच कामगार मंडळी आहे ती. पण घरचे काय ऐकतील नाही ऐकतील त्यांचा विषय. पण मला पटत नाही ना ती. शेतीत काहीच भेटत नाही. मग तू तरी कशाला शेती करतोय? तुला भेटत नाही ना शेतीत तू करू नको ना. करतोय त्याला तू कशाला आडकाठी करतोयस? हा मला म्हणायचा मुद्दा. बरं ते कोणी असो घरचा असो बाहेरचा असो कोणी. जो करतोय तुम्ही त्याला जर अडवत असला तर तुमचा फायदाच नाही ना मग. बरोबर. तुम्ही शेतीतनं तुम्हाला परवडत नाही मग तुम्ही पण करू नका. तुम्ही कशाला करताय? ऊस लावताय, आलं लावताय. तुम्ही लावू नका ना. तुम्हाला शेतीतनं परवडत नाही तर. म्हणजे जो शेती करतोय तोच म्हणतोय शेती परवडत नाही आणि ह्याला परवडत नाही. मी लय वेळा असं कॅन्टीन मध्ये चहा पाणी घ्यायला लोक आले का नाही दोघा तिघांचं बघतोय मी. म्हणलं ह्यांचं जर ऐकत बसलो ना तर आपण आधीच वेळ वाया गेला आपला. आधी 1 महिना वेस्टेज गेला. ह्यो 1 महिना आधीच मी भेटायला पाहिजे होतं. तो 1 महिना आधीच वेस्टेज गेला. आता ह्यो महिना नाही म्हणलं वाया घालवायचा. ह्या महिन्यात मी जून अखेरपर्यंत मला शेड तरी मारून काहीतरी हाही तरी जनावर नीट तर केली पाहिजेत. तर त्यांना शेड तरी केलं पाहिजे. पण ह्या क्षेत्रात झुकूनच जायचं. ह्या क्षेत्राशिवाय इतर काहीच करायचं नाही. म्हणजे या क्षेत्रात झुकण्यासाठी प्रथम गुरु असावा समजलं. प्रथम गुरुच पाहिजे. आणि यामध्ये वेळ वाया गेले किंवा चालले हे समजलं. समजलं. ठीक आहे. जातीवंतपणे काटेकोरपणे सर्व नियमांची अंमलबजावणी करणारा असेल तर तुम्ही तुमच्या रक्तातून इतिहास घडवू शकताय. इतिहास घडणारच. जर काटेकोरपणानं केलं तर इतिहास घडणार आहे. लाडी लबाडी करून जर आपण तुम्ही गुरु करून आणला आणि इथं जर मी काय सांगित सुटलो तर ते माझं वाईटच होणार आहे. चांगलं नाही होणार. आणि तुम्हाला मी गुरु करून आणलं इथं एका दोघांना काय बी अफवा पसरत बोललो बाबा असं झालं. मला तसलं करायचंच नाही. एक तर माझा तरी फायदा होईल. माझा फायदा होऊन किंवा माझं कार्य बघून जर इतरांचाच फायदा होईल. त्यांनी जर त्याचा लाभ घेतला तर. आणि प्रत्येक प्रश्न सोडवत असताना हा सरळ पद्धतीने सोडवायचा. मोबाईलवरनं ओळख झाली, मोबाईलवरनं गुरु समजला, मोबाईलवरून व्हिडिओ समजली म्हणून लय खोलवर 100% आत्मसात झालं असं नाही. त्या हवेत राहायचं नाही. बरोबर. व्हिडिओ बघून हे बघून नाही. जी आपल्याला हवा आहे म्हणजे माझ्या मनाला तर बाबा वाटतंय. मी इतरांचं सांगू शकत नाही ती काय करते. पण माझ्या मनाला वाटतंय की हाच गुरु करावा. का तर जे आपल्याला म्हणजे माझ्या मनाला काय काय प्रश्न जे वाटत होतं का नाही मला वाटायचं माझ्या मनाला ह्यातनं काय भेटेल का ते जी उत्तर मला आता भेटायला लागली. संजय गाव प्रॉपर माझं गाव चरेगाव उंबरठ पाशी. आता एक नामांकित बैल पळतोय चरेगावचा स्वामी म्हणून त्या गावचा मी. चळेगाव का? चरेगाव. चरेगाव. चरेगाव तालुका कराड जिल्हा सातारा. हे प्रॉपर गाव. ही प्रॉपर गाव. आणि सध्या शेंद्रे तालुका जिल्हा सातारा. सध्या शेंद्रे का? कॅन्टीन आहे ना कारखान्याचं कॅन्टीन अजिंक्य कारखाना. अजिंक्य तारा कारखान्याचं कॅन्टीन आहे तिथं काम करत आहे. तिथं. बर.
आपण चालवाय घेतलंय वडिलांनी नाही. तुम्ही चालवताय, वडिलांनी नाही. वडील, मी, आई. फक्त या गोष्टीतनं मला खरंच आनंद भेटेना साहेब. मग तुम्ही म्हणशीला एवढा व्यवसाय चांगला आहे मग तू का सोडतोयस? पण व्यवसाय चांगला आहे, मी कुठे त्या व्यवसायाला नाव ठेवतोय, पण माझ्या मनाला जे वाटतं ते मला भेटत नाही ना. धंदा करून माझा फायदा, व्यवसाय फायदा आहे की तोटा नाही. व्यवसाय तोट्यात नसतो, व्यवसाय चांगला पाहिजे, पण माझ्या मनाला जे आनंद आहे ते नाही ना भेटत. बरोबर बरोबर. मग आपण जीवन जगण्यात बी अर्थ नाही ना. बरोबर. इतरांचं बघा ना, आता इतरांचं काय काय छंद असतो ते जर त्यांनी नाही साध्य केलं तर ती येड्यात लोक करतील. बाबा मला याचा आनंदच नाही, मला हेच करायचं, मला तेच करायचं. बाकीच्यांचं काय असेल तर मग मला ह्या क्षेत्रात यायचं आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक. इतरांचं मला माहित नाही, पण मला या क्षेत्रात यायचं आहे. ठीक आहे. काय अडचण नाही, बिनधास्त येऊ शकता. माझा पाठिंबा असेल. फक्त सरळ पद्धतीची भेट पूर्ण झाली पाहिजे. जशी तुमची भेट होणार आहे त्यानंतर माझी भेट त्या ठिकाणी होईल. त्या ठिकाणचा अभ्यास अनालिसिस केला जाईल. आणि आज प्रत्येक गोष्ट जर शिगेला घेऊन जायचं असेल तर त्या गोष्टीचा काटेकोरपणे सखोल अभ्यास असावा प्रत्येकाला, प्रत्येक गोष्टी. हो बरोबर बरोबर. आज मला तुमचा गुरु व्हायचा आहे किंवा तुमची अपेक्षा आहे की मी तुमचा गुरु व्हावा. हो झालंच पाहिजे. अपेक्षा म्हणजे फुल अपेक्षा. तर ही सहजासहजी वाऱ्यासारखं एकमेकाला बोलून किंवा गमतीशीर ह्या गोष्टी नाहीत. नाही गमतीशीर गुरु म्हणजे गमतीचा विषयच नाही हो. हा. गुरु कशाला म्हणावं? गुरु म्हणजे आज माझ्या संग गप्पा मारला तर आज मला गुरु म्हणणार. काही परिस्थिती अशी असते की उद्या तिसऱ्या बरोबर बोलला तर त्याला पण गुरु म्हणणार. बरोबर बरोबर. परत चौथ्या दिवशी चौथ्याला बोलला की त्याला पण गुरु म्हणणार. म्हणजे त्याला काय करतो हे त्याला जाणीव होत. बरोबर. आणि आम्ही काय करतो, भ्रमात मी राहत नाही भ्रमात कोणाच्या की मला गुरु करून घेतला म्हणून मी भ्रमात राहतोय. मला गुरु कोणतरी म्हणतोय म्हणून ह्या भ्रम डोक्यातनं माझ्या काढतो टाकतोय. बरोबर बरोबर. कधी पायावर धोंडा कोणाला पडतो? हो आपल्यात. चांगला धोंडा पडतो. परत मग 4 चौकात जायचं म्हणलं तर परत मान नाही वर करू देणार. खाली मान करून राहिला. बऱ्याच लोकांनी पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. हो घेतलं. दिसतंय काय का नाही वाटतंय. हा, हे समाजात दिसून येईल इथून पुढं. कधी चॅनल संग कट्टर राहिल्यावर चॅनल मध्ये प्रत्येक व्हिडिओ बघितल्यानंतर चॅनल मधला तुम्हाला प्रत्येक माणूस अनुभवायला भेटल्यानंतर पाठीमाग 6 महिन्यात माणूस काय करत होता, आता तो माणूस काय करतोय, पाठीमाग त्या माणसाचं चॅनल मध्ये कौतुक झालं होतं, आता का कौतुक होत नाही, त्या पाठीमागच्या दिवसात चॅनलनं त्या व्यक्तीबद्दल असं व्यक्त केलं होतं, आता तो व्यक्ती कुठं गायब झाला, किंवा चॅनलनं भर दिला होता त्याप्रमाणे तो व्यक्ती राहिला का, किंवा त्या व्यक्तीने चॅनलला पाठिंबा दिला होता किंवा त्या व्यक्तीने चॅनलला प्रतिसाद दिला होता, तो आता का गप्प झाला, किंवा तो व्यक्ती आता का शांत राहिला. म्हणजे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं कट्टर राहिल्यावर सोडवायला मिळतात. हो बरोबर. जर कट्टर नाही राहिला तर मग दररोज चौघांचा हात धरायचा आणि दररोज चौघांसोबत जायचं. हो ते मग दररोज 4 म्हटले तर आयुष्यामध्ये असे असंख्य होऊन जातात आणि त्यानंतर जे आपल्याला साध्य करायचं ते पाठीमागे राहून जात. मला पण म्हणायचं आहे की तुम्हाला किती जण म्हणले की मला तुम्हाला गुरु करून घ्यायचा आहे? किती म्हणले असतील? मला गुरु करून घ्यायचा किंवा मला गुरु केलाय? नाही नाही, म्हणजे माझ्यासारखी किती अशी लोक आहेत? बोटावर मोजणे इतपत आहेत. हेच मान्य करायचं होतं, कारण का इतर लोक आहेत की, मी नाही म्हणत नाही. तुमचे मस्त तुम्ही ज्याच्या व्हिडिओ घेतल्या किंवा इतर लोक बघत असतील, मला वाटत नाही की त्यांची भावना झाली असेल की मला ह्यांना गुरु करून घ्यायचा आहे. माझ्यासारखा कट्टर आणि 100% झुकून जाणार असेल तोच म्हणला असेल. नाही तर उगाच कुणीही म्हणत नाही कोणाला की बाबा माझा गुरु हो, मला हे कर. ज्याला कळालं ना तोच म्हणणार की साहेब मला गुरु व्हायचाच आहे, त्या गुरु तुम्हाला करून घ्यायचा आहे. हो खरं खरं. नाही तर म्हणणार ना 100-150 काकांचे शिष्य आहेत. आजकाल नाही कोणाला विचारायचं साहेब. हो हो हो. माणसं काय काय स्वार्थी झालेत आता ह्या दुनियात, त्यामुळे माणसं स्वार्थ बघतात. पण आपल्याला स्वार्थ नाहीच बघायचा. मतामध्ये आपल्यामुळे 10 लोकांचा फायदा होतो. कारण आमच्याच स्वतःच्या गाया पहिल्या ना सिमेंट द्यायचं ना. आता मी पण माझ्या गायला सिमेंटच केलं. तेव्हा बाजा आला होता पळसगाव मध्ये, जंगाचा गाडग्यांनी बाजा आणला होता, पण गाय अशक्त असल्यामुळे मला तिकडे नेता आलं नाही. डॉक्टरनं सांगितलं की गाय नको नेऊ, तर बैलाचा ताव बी झेपायला आणि गाय आहे कमकुवत, राहील नाही राहील याची गॅरंटी नाही.
तू पहिले सिमेंट कर, तिचं बीज जरा म्हणजे पिशवी मोठी होते, नेक्स्ट टाइम तो आवर्जून ने ना, तुला कोण नाही म्हटलंय. मग मी तसं केलं. 4 महिन्याचा गाई गाभण आहे. हो. तिच्याकडनं अपेक्षा खोंडाची आहे. का तर हे क्षेत्र आपल्याला निवडायचं आहे. किंवा कालवडीचे असो, काय होईल ती होईल नशिबानं. जे काय होणार आहे तिथून वाढ होणार आहे. हो. सुरुवात तो म्हणजे ती गाय आल्यापासून जरा समृद्धी आहे आपल्याकडे, सुख शांतता आहे. त्यामुळे काय टेन्शन नाही. हो. नाही नुसतं गाय बी नाही, बैल बी नाही, नुसतं गुरु करून मी खरं सांगायचं म्हणलं ना, ते गाय नुसतं मी वाढ बघत होतो. बर. काहीतरी दाखवाय पाहिजे ना, तुझ्याकडे काहीच नाही, तू नुसतं कसं काय म्हणतोय तुला गुरु करून घ्यायचा हिन ते असं बी होतं ना. नाही तसं काय नाही. माझा तसा कोणाला तुमचं प्रश्न नाही, नाही. इतर लोक पण म्हणणार तुझ्याकडे गाय बी नाही, कोंड बी नाही, शिर्डी गाय नाही, डायरेक्ट तू कसं काय म्हणतोय त्यांना गुरु करून घ्या. मला दावाय तरी होईल ना की बाबा माझ्याकडे गाय आहे आणि हे क्षेत्र त्याच्याकडे निवडायचं, म्हणजे ह्या गायीपासून काहीतरी दुसरा फायदा होईल ना. बरोबर. ह्या गायीकडनं कुठला गुरु दावायचा किंवा बाबा कसं ब्रीडिंग करायचं हे कळेल ना मला. बरोबर. तुम्हाला माहित नाही, त्या माझ्याकडे अवताचा जो बैल आहे ना, त्या गाईला कमीत कमी फार म्हणजे ही होत गाबच राहत नव्हती ती गाई. म्हणजे एक प्रकार वांजटे आपण प्रकार कसा म्हणतो बाबा ही गाई वांजटे, बरोबर, असा प्रकार झाला होता. आणि मित्र आला माझ्याकडं, बरं त्याचे वडील मी म्हणले अरे गाईवर तेवढा बैल सोड तुझा. मी म्हणलं सोडतो की भाऊ, मी कुठं नाही म्हणले तेव्हा. ती गाई राहतच नव्हती, सिमेंट गेलं तरी घाबरायची नाही आणि गाय होती कमकुवत. मी अक्षरशः जाताना आपल्या घरात अंबाबाईचं ठाण आहे, तुळजापूरच्या देवीचं ठाण आहे, आपल्याकडे मूर्ती आहे 2 फूट. मी तिच्या पाया पडलो, म्हणलं बघ बैल सोडून निघतोय मी सकाळी 8-8:30ला. बैल सोडून येतोय, बैलावर आळ येता कामा नाही. गाय वांजोटी असेल ती लोक म्हणत असतील, पण त्या गायला बैलाची पैदास झाली पाहिजे, आळ नाही आला पाहिजे आपल्यावर. बरोबर. मी बळबळ 3दा बैल लावला, तर आपल्याला माहितीच नाही ना. बरोबर. किती लावायचं आणि किती नाही. मी 3 वेळा लावला, 3 वेळा त्या स्वतः मालकाला म्हणलं बस आता गाय राहणार का आपण तुझी. बरोबर. त्या गायचा त्या बैलाला गाय झाली आता त्या बैलाच्या पोटी. मी मागं लागलोय की मला गाय द्या, पण ती लोक देणार आली. ती देतील त्याला काय ना, देतील ती, पण जरा अजून बी त्यांचं मन भरलेलं नाही. मन भरल्यावर देतील ते आपल्याला. बरोबर. तेव्हापासून माझ्या डोक्यात लय प्रकाश पडला की बाबा आपण काहीतरी ह्या क्षेत्रात करायचंच. हो. फक्त आपल्याला ज्ञान कमी असल्यामुळं आणि ह्या मी तरी युट्यूब चॅनल बघतो, इतक्या बैलगाडी क्षेत्राचे व्हिडिओ बघतो, पण जे आपल्याला पाहिजे मनाला पाहिजे ते नव्हतं ना. म्हणजे खिलार गाय संगोपन करणं हे सगळ्या क्षेत्रापेक्षा सरस काम आहे. सरस. आणि त्या सरस कामासाठी कोणतरी गुरु पाहिजे आणि सरस कामासाठी कोणतरी मार्गदर्शन करणारा पाहिजे. नुसतं खिलार क्षेत्र, इतरांचे बी क्षेत्र वेगवेगळे, त्यात गुरु असला तरच फायदा आहे. बरं ते काही पण असू द्या, काय डान्स असेल किंवा इतर काय असेल, गायक असेल, काय असेल, गुरु असला तरच फायदा आहे शिष्याचा, नाही शिष्याचा फायदा नाही. बरोबर. गुरु पाहिजेच. गुरु का करून घ्यावं, तर त्या मार्ग बी चांगला धावतो गुरु, आणि गुरु का करून घ्यावं, तर त्याला आपल्यापेक्षा 10 पटीने माहिती असतं. शिष्य कुठल्या वाटेने चाललाय आणि याला कुठल्या वाटेने घालवायचा. बरोबर. म्हणून मला तुम्हाला गुरु करून घ्यायचा हा विषय. म्हणजे आपल्याला मार्ग तर माझा सरळ आहे, माझा मार्ग काय दुसरा कुठला नाही. ठीक. मी त्या मार्गावर आहे, पण अजून चालना त्या मार्गाला भेटेल, अजून मला डोक्यात आणखीन प्रकाश पडेल की मी काय केलं पाहिजे, काय झालं पाहिजे असं. चालतंय. काय अडचण नाही. सरळ पद्धतीची दोघांची भेट झाली. हो, ते महत्वाचं आहे, भेट ही महत्वाचीच आहे. त्यानंतर पुढचा निर्णय फायनल. हो ते बी. हो. कारण माझी कोणावर नजर टाकून कोणत्या प्रकारची परीक्षा असेल हे आजपर्यंत कोणाला सापडलेलं नाही. मी आज सांगितलेला नियम तरी उद्या पाळत नाहीत. का पाळत नाहीत, तर आज मी त्यांच्याबद्दल वेगळा काहीच विचार करत नाही. फक्त समजलं नाही ह्या मुद्द्याखाली मी त्यांना सोडतो. बरोबर. समजलं नाही त्याला म्हणून मी सोडतो. पण त्यानं काय केलंय, कोणाच्या नादी लागलाय, त्यानं काय ऐकलंय, त्याला कोण बोललंय, नेमकं कोणामुळे डासळलंय, मी या गोष्टीत विचार करायला डोकं जास्त चालवत नाही. फक्त पॉझिटिव्ह मी सांगितलंय, पेरून घेतलंय का उगवलंय का नाही एवढं चेक करणे. बरोबर.
म्हणजे करून काम केलं. पॉझिटिव्ह सकारात्मक द्यायचं माझं काम. आता खिलार दुनियेत खिलार वाढवताना सुद्धा एक लक्ष ठेवायचं माझं काम कसं आहे की मी नावं कोणाच्या ठेवायच्या दृष्टिकोनातून ती बाजूच घेत नाही. बरोबर. आता समजा उजवा डावा समाजात बैल असतो. हा उजवा आणि हा डावा बोलण्यापेक्षा जे पटतंय तिथं थांबायचं. बरोबर. किंवा जे खरंच आपल्याला आत्मसात करून घ्यायचंय त्याला आपण वेळ द्यायचा आणि जगाला मी काय करतोय लक्ष द्यायचं असेल तर कट्टरता राहून लक्ष देणं गरजेचं की हा माणूस त्या ठिकाणी का थांबला. बरोबर. जर तेवढं समजलं तर मोबाईल मधून दुसऱ्या दिवसापासून हा चॅनल सोडून किंवा खिलार सोडून इतर वायफट कोणत्या कधीच काहीच बघणार नाही. तो जातीवंत इतिहास घडवण्यासाठी लायक तयार झाला म्हणून समजायचं हा माझा. मी सांगतोय काय तुम्हाला, मी कामच करत नाही. हं. माणसं म्हणतात एवढा मोठा झाला, माणसं बाहेर म्हणत असतील आई वडिलाच नाही. मी 10x10 रूम मध्ये असतो. मी 2च चॅनल बघतो. त्या साहेबांचे लवकर आता व्हिडिओ पडत नाही म्हणजे त्यांच्या मागे काय असेल. पण तुमच्या कंटिन्यूच पडतात. म्हणजे मी यात्रेच्या आता पडायचे चालू झाले ते. कुठली बघितली नाही असं नाही. बरोबर. शोधून आणखी शोधून ही कुठली यात्रेची आहे ती कुठं सारखं बघत असतो. तो काळजाळ खाणीचा बैल तो सुद्धा बघितला. बर. कधी असलं व्हिडिओ मला माहित नाही कधी केलेली. कडेगाव भागातले सगळे व्हिडिओ जे मी केलेला प्रत्येकाच्या घरी जाऊन. बरोबर. त्या व्हिडिओ यात्रेतली उमदीतली. कडेगाव भागातली कोणाची मुलाखत परिणामकारक वाटली जनजागृतीसाठी? कडेगाव सांगली या भागात ज्या मुलाखती घेतल्या मी, मला आवडली फक्त त्या सालगडी नाही का तो कडेगावात जो राहिलाय गाव सोडून. त्याचं लय त्याला म्हणजे त्याच्याकडनं शिकण्यासारखं होतं. बाबा तो का राहिला. बर. तो का राहिला ही तसं माझं झालंय. आता मला तसं वाटायला लागले. कोणी जर म्हणलं ना हा राहतो पण माझा जो नाद आहे तो जोपासला पाहिजे. बरोबर. मला ती व्हिडिओ आवडली. लमानबाई खाणीचा तो बैल आणि सिद्धापूर खाणीचा तो एक बैल. 2 बैल त्याच्याकडे आहेत. कोण आहे तसं मला कोणी म्हणलं ना तर राहिलं. पण मी आता सध्या का राहणार नाही. मिसेस प्रेग्नेंट असल्यामुळे मला बी जास्त कुठे बाहेर पडता येत नाही. ठीक. आणि त्याच्यासाठी मला पैसा पाहिजे. मग मला काम बी करायचं नाद पण जोपासायचा. पण महत्वाचं म्हणजे मला नाद जोपासायचा. पैसे मी आज बी कमवून कुठेही कमवून मी काय याला पांगा नाही. मी कुठेही काम करून पैसे कमवून पण मन समाधान पाहिजे ना. बरोबर. मी कुठे बी काय पण करीन. मी घरी आले पैसे काय पण ज्या क्षेत्रात आपल्याला निवडा त्यातच आपल्याला समाधान नाही मग आपण करायचं तरी काय. मी तर लय वैतागले साहेब. खरंच लय म्हणजे लय वैताग. ही गोष्ट फक्त गुरुलाच माणूस सांगतो. काय असेल ते असेल ते गुरुला सांग. मी तर कोणावरच बोलत नाही एवढा वेळ. थोडकं बोलायचं आणि ठेवून द्यायचं. महत्वाचं काय असलं तर बोलतो. नाही मी जास्त वेळ बोलत नाही. मी फक्त व्हिडिओ मध्येच माझं मुंडकं असतं. मी बाहेरच जात नाही. पेंटिंग मध्येच मी जात नाही. का तर मला व्हिडिओच फक्त बघत राहतो. जसं मागच्या महिन्यापासून 1 तारीख जशी झाली तसं माझ्या लय डोक्यात घुमायला लागलं. घरी बसून काय करायचं. हे एक पर्याय आहे. तात्पुरतं काम करत करत ही जोपासना केलीच पाहिजे आपल्याला. आता सध्या तर आपल्याला आर्थिकदृष्ट्या महत्वाचं म्हणजे ज्ञान भेटलं पाहिजे आपल्याला. बरोबर. त्या क्षेत्रात उतरायचं तर आपल्याला ज्ञान घेणं भागच आहे. बरं शाळा शिकतो आपण कशाला. पुढे काहीतरी जाऊन नोकरी लागल किंवा काहीतरी होईल आपलं चांगलं होईल. तसं मला ह्या क्षेत्रात जर उतरायचं असलं तर मला गुरु करणं भागच आहे. मग तुम्ही काही पण म्हणा मला. बरोबर. आपण शिकतो म्हणजे आपल्याला कुठे नोकरी लागेल आपलं चांगलं होईल. बरोबर. तुम्हाला ह्या क्षेत्रातला ज्ञान आहे. तुमच्याकडे त्या क्षेत्रातलं ज्ञान आहे. मला जे पाहिजे क्षेत्र त्या क्षेत्रात तुमच्याकडे ऑलरेडी ज्ञान आहे. ते फक्त मी त्याचा बोध घ्यायचा आहे. मला फक्त त्याचं ही करायचं आहे. घ्यायचं आहे मला काय पाहिजे ते. बरोबर. म्हणून मला ते गुरु करायचं आहे. बरोबर. चालेल काय अडचण नाही. गाठीभेटी सरळ पद्धतीच्या झाल्यानंतर गाठीभेटी झाल्याच पाहिजे सरळ पद्धतीच्या. बघू मी आज जर उद्या जर त्यांना विचारतो. मी आत्ताच आमची वार्ता झाली. जर उद्या जर त्यांचं नसतं ना प्लॅन तर मी 100% उद्या जर बसलोच असतो गाडीला. बरोबर. तर त्यांचं प्लॅन आत्ताच आमचं चर्चा झाली. मी त्या दोघांनाही सांगितलं की मला या भागात त्यांच्या जायच्या त्या
त्यो भागात आपण ती म्हण ते एखादे वडील वारले ते गायन त्योच असतो, मग ते आपल्याला त्याची राखण. पण दुसरा असतो आता पोरं आजकाल कुठेही कामं करते, ती कामं नाही तीच. बरोबर. मग मी काम करते पण मला त्यात आनंद भेटत नाही. मला ह्या आनंद समाधान घेण्यासाठी मला तिकडे यायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक. आता गुरु तुमच्याकडनं फक्त मला 2च काम आहे, एक तर तारायचं एक तर मारायचं. हे आता तुमच्याकडे 2च काम आहेत. तारायचं नाही तर मारायचं. हा, हे आता तुमच्याकडे 2च काम महत्वाची. बर, ठीक ठीक. मला तुम्ही कसं तारायचं ती तारा, कसं मारायचं तसं मी सकाळी पण तुम्हाला बोलून लावलं. हे क्षेत्रात मी आज बी मारायला तयार आहे आणि उद्या बी मारायला तयार आहे. मी मागचा पुढचा विचारच केला नाही. चालेल चालेल. पण वेळ नाही वाया घालवायची. वेळ जर वाया घालवली तर अजून आपण डबऱ्यात जाणार आहे. आता पण वेळ माझी वायाच गेली. महिनाभर मी बसूनच काढला. आता मला ब्रेक आहे, त्यामुळे अजून मी महिनाभर मी घरीच असणार आहे. म्हणून मला वेळ नाही वाया घालवायचा. बर, ठीक आहे. बर, ठीक आहे. भरपूर काय बोलायचं अजून. मी मोबाईलवर सगळ्या गोष्टी बोलू शकत नाही. हो, ते पण ते मग तेच ना, मग म्हणलेलं वार्ता बी नको, आपलं समक्षच जमलं तर मी म्हणलं. कारण जेवढ्या वार्ता झाल्या तेवढ्या खूप महत्वाच्या झाल्या त्या. महत्वाचं आणि मी जागृतीसाठी जगापुढे काय मांडल आणि काय ठेवल सांगता येत नाही, गॅरंटी नसते. हो, ते कारण बोलता बोलता कुठली वाक्य महत्वाची ती काय, आणि मी ती जागृतीसाठी जगापुढे मांडत असतो. हो, बरोबर. त्यामुळे काय दिसतंय हो, जे पाहिजे ना लोकांना ते दिसतंयच, आणि ते घेणं भागच पडते लोकांना. आणि बोलता बोलता मला भान राहतंय, त्याच्यामुळं सगळ्याच गोष्टी मी काय फोनवर गडागडा सगळ्याला नाही, ते तेवढं मात्र आहे. फोनवर नाही एवढं बोलू शकत. मी सकाळी पण ते हे केलं, आता म्हणलं संध्याकाळी फोन करतो. बरं, कामातनं लक्षात नसेल किंवा जास्त फोनवर बोलता येईल जमल नाही, मीच म्हणलं करावं फोन. कारण युट्यूबला व्हिडिओ कामात असतील म्हणलं आपणच एक द्यावं, वेळ असला तर बोलतील, नाही तर आपण त्याच्यानं पत्ता घ्यायचा, आपण आपलं जायचं. चालतंय, काय अडचण नाही. भेटू लवकरात लवकर, मला कळवा. तरी पण मला मेसेज करून ठेवा सर. हा. ऍड्रेस मला सेंड करून ठेवा, म्हणजे मी त्या मार्गे मी येईन. ऍड्रेस सेंड करतो किंवा मी तुम्हाला लोकेशन पाठवतो लगेच. चालतंय. उद्या चर्चा करतो त्या पोरांशी. ती जर होय नाही म्हणली तर मी 100% आहे. मग उद्या परवा मग माझी तयारी आहे. मी लोकेशन पाठवतो, लोकेशन वरती माझा पत्ता टाकतोय. माझा फोन लागू न लागू फक्त मला अगोदर कळवायचं. हो, निघतानाच फोन करतो की. आदल्या दिवशी कळवायचं. माझं काहीतरी अचानक काय प्लॅनिंग झालेलं असतंय. हो, ते बी. त्यामुळे आदल्या दिवशी मला कळवून निघायचं. चालतंय. मी लाईव्ह लोकेशन पाठवलंय. लाईव्ह लोकेशन काही राहणार नाही. लाईव्ह बघूया तरी पण आपला टेक्स्ट मेसेज करून ठेवा. टाकलंय. हो, चालतंय. आला. सेव्ह करून ठेवा. मी एखाद्या कामात असेल, एखाद्या फोन नाही उचलला, रिप्लाय नाही दिला तर समजून जायचं कुठेतरी कामात असतील, फोन कामात असेल, मी कामात असेल. पण आवर्जून हातातलं काम झाल्यानंतर आलेल्या फोनला, आलेल्या मेसेजला मी प्रतिसाद द्यायचं काम करतोय. चालतंय. हा, ठीक. चालेल, ठेवू. हा, चालतंय. हा.